पत्नीच्या हट्टामुळे मी माझ्या वडिलांना घरातून काढून वृद्धाश्रमात हलवलं. सुरुवातीला मी आठवड्यातून एकदा दोनदा वडिलांना वृद्धाश्रमात भेटायला जात होतो. पण हळूहळू हेही थांबलं. माझा मुलगा त्यावेळी फक्त 3 वर्षांचा होता जेव्हा मी वडिलांना वृद्धाश्रमात हलवलं. 20 वर्षांनी माझ्या मुलाने प्रसिद्ध विद्यापीठात टॉप केलं आणि गोल्ड मेडल मिळवलं. मुलाच्या यशावर मी आनंदित होतो, तर त्याची आई ही खूप आनंदित होती. विद्यापीठाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शहराच्या जवळ असलेल्या वृद्धाश्रमाची भेट देण्यात आली, ज्यामुळे ते वृद्ध बेघर लोकांची जीवनशैली जवळून पाहू शकतील आणि त्यावर संशोधन करू शकतील. त्यावेळी माझ्या मुलाने तिथे त्याच्या आजोबांना पाहिलं, कारण मी त्याला सांगितलं होतं की त्याच्या आजोबांचं निधन झालं आहे. मुलगा खूप निराश झाला आणि माझ्या या खोटेपणामुळे त्याने विद्यापीठ सोडलं आणि आपलं गोल्ड मेडल घेऊन नदीच्या दिशेने निघाला. तो ते गोल्ड मेडल नदीत टाकू इच्छित होता, पण त्याने रस्त्यात एक भिकारी पाहिला. त्याने ते गोल्ड मेडल भिकाऱ्याच्या भिक्षादानात दिलं. माझ्या लहानपणी मला आठवतं की मी माझ्या वडिलांच्या खांद्यावर बसून हॉलमध्ये जेवण करत होतो. जेव्हा आई मला त्या खांद्यावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा वडिलांचा राग वाढत गेला. मी कितीही अडचणीत असलो तरी त्यांनी कधीही माझ्या मुलाला काही बोलायला दिलं नाही. माझ्या वडिलांचा एकच नियम होता की त्यांच्या मुलाचा रडता चेहरा मी सहन करू शकत नाही. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा वडिलांच्या अडचणी वाढतच गेल्या. एकदा मला एक मुलगी आवडली आणि मी तिच्याबद्दल आईला सांगण्याऐवजी वडिलांना सांगितलं. वडिलांनी हे ऐकून खूप आनंद व्यक्त केला आणि मला म्हणाले, मला तुझ्या लग्नाची फार उत्सुकता आहे. चला, तुम्हाला मुलगी आवडली आहे, आता लवकरात लवकर तुमचं लग्न करावं. वडिलांनी लगेचच माझ्या लग्नाची तारीख ठरवली आणि पुढील महिन्यातच माझं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी मला समजलं की वडिलांचे मित्र किती कमी होते. वडील श्रीमंत नव्हते, पण ते नेहमी सांगत असत, सर्वात मोठं धन आहे चांगले आणि प्रामाणिक मित्र. वडिलांचे अनेक मित्र लग्नाला आले होते आणि त्यांना त्याचा खूप आनंद होता. त्यांना पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो, कारण ते पाहुणे म्हणून आले होते, पण पाहुणे म्हणून वागत नव्हते. वडिलांच्या प्रेमामुळे ते त्यांचे पाहुणे झाले होते. लग्नात पहिल्यांदा भरपूर नृत्य झाली. नंतर सर्व व्यवस्थापनात सगळे खूप लक्ष देत होते. वडिलांचं मन खूपच चांगलं होतं. त्यांनी आमच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये गरीब आणि अनाथ लोकांना जेवण दिलं. तसेच जे लोक लग्नात उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यापर्यंत त्यांनी घरपोच जेवण पोहोचवलं. वडिलांचे अनेक मित्र त्याच्यावर आश्चर्यचकित झाले. असं कोण करतं? पण हेच माझे वडील होते, जे हे सर्व करू शकले होते. मला हेच समजलं नाही की कधी माझ्या मनातून वडील दूर गेले. कदाचित त्यांनी काहीतरी चूक केली होती, ज्यामुळे माझ्या मनात वडिलांविषयी कडकपणा आला होता. हे माझ्या पत्नी रीताचं म्हणणं होतं. तिचं म्हणणं होतं की आपली मुलं मोठी होत चालली आहेत. वडिलांच्या कारणामुळे त्यांना शाळेत लक्ष केंद्रित करणं कठीण झालं आहे. सर्वात जास्त काळजी आम्हाला आमच्या मुलाची होती, जो आमचा पहिला मुलगा होता, कारण तो खूप हुशार होता आणि इतका लहानही नव्हता की आम्ही त्याला कुठल्या हॉस्टेलमध्ये पाठवू शकू. फक्त रात्री वडिलांचा विशेष आवाज येत होता, ज्यामुळे आमची झोप खराब होत होती. पण मुलांच्या शाळेचाही एक प्रश्न बनत होता. माझ्या मनात हलकं पुसट विचार आले, काश वडील वेगळ्या घरात राहत असते. पण आमच्याकडे वेगळं घर नव्हतं. एक दिवस माझ्या पत्नीने मला हे सांगितलं की बाबांना वृद्धाश्रमात पाठवायला लागेल. मला माहीत आहे की हा निर्णय तुमच्यासाठी सोपा नाही, पण ही आपली वेळेची गरज आहे. आपल्याला मुलांच्या भविष्याचा विचार करावाच लागेल. बाबांमुळे मुलांच्या शाळेची तयारी योग्यरित्या होऊ शकत नव्हती. आजकाल मोठे स्पर्धेचे काळ आहेत आणि जर मुलांची शाळेची तयारी बळकट नाही तर ते पुढे शिकायला सक्षम होणार नाहीत. मी पत्नीला समजावलं की मी या बाबतीत वडिलांशी बोलणार आहे, पण सत्य तर हेच होतं की मी त्यांच्याशी असं काही बोलू शकत नव्हतो. हे माझ्यासाठी सहज नव्हतं. अनेक दिवस मी हे ठरवलं होतं की कसं वडिलांशी बोलावं, की तुम्हाला हे घर सोडून वृद्धाश्रमात जाऊन राहायचं आहे. पण माझ्या धाडसाची कमी पडत होती. 2 आठवडे तशीच परिस्थिती होती. त्यानंतर एक दिवस माझ्या पत्नीने मला सांगितलं, जर तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलू शकत नसाल तर मीच बोलते. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने ठरवलं की तीच बोलणार. मी तिला आश्वासन दिलं की आज संध्याकाळी मी माझ्या बाबांशी याबद्दल नक्कीच बोलेन. मी खूप गोंधळलो होतो आणि शब्द शोधत होतो की कसं त्यांच्याशी बोलावं आणि त्यांना कसं सांगावं
की तुम्हाला इथे राहता येणार नाही. संध्याकाळी बाबा त्यांच्या खोलीत होते. मी त्यांच्या दारावर ठोकवलं. त्यांनी मला आत येण्यास सांगितलं. मी आत गेलो तर बाबांनी मला त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं आणि ते जेवू लागले. ते मला म्हणाले, बाळा, सर्व काही ठीक आहे का? बराच काळानंतर तू माझ्या खोलीत आला आहेस. खरं सांगायचं तर आज मला खूप आनंद झाला आहे, पण मी थोडा चकित आहे की तू इथे कसा काय आलास. मी बाबांना सांगितलं, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मग त्यांनी विचारलं, बाळा, काय बोलायचं आहे तुला? मी म्हणालो, बाबा, तुम्हाला माहीतच आहे की इथून हॉस्पिटल खूप लांब आहे. तुमची तब्येत वारंवार बिघडते आणि रात्रीच्या वेळी आम्हाला हॉस्पिटलला जावं लागतं. लांब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. माझी इच्छा आहे की हॉस्पिटलच्या जवळच एक वृद्धाश्रम आहे, तिथे तुम्हाला हलवावं, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. हे ते शब्द होते जे मी वडिलांशी बोलण्यासाठी तयार करत होतो. पण वडिलांना आधीच माझ्या मनातलं समजलं होतं. त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं होतं की मी हे सगळं मनापासून नाही बोलत, तर माझ्या पत्नीच्या हट्टामुळे बोलत आहे. वडिलांनी हसत विचारलं, बाळा, सरळ सांग ना की मला घरातून बाहेर काढायचं आहे. मी म्हणालो, बाबा, माझी तशी हिंमतच नाही. मी तुमच्या बाबतीत असा उद्धटपणा करूच शकत नाही, पण तुमच्या भल्यासाठीच मी हे सगळं सांगतो आहे. तिथे माझे काही डॉक्टर मित्र आहेत, चांगले लोक आहेत ते तुमची खूप काळजी घेतील. वडिलांनी हसत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाळा, अजून काही सांगायचं आहे का? तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझी कोणतीही गोष्ट मी नाकारू शकत नाही. त्या दिवशी मी वडिलांना वृद्धाश्रमात हलवलं. आज संध्याकाळी त्यांना सोडायला आलो तेव्हा पाहिलं की ते करणला मिठी मारून रडत होते, कारण करण अजून लहान होता. तो वारंवार विचारत होता, आजोबा, तुम्ही कुठे चाललात? आणि वडील त्याला समजावत होते, बाळा, काळजी करू नकोस, मी लवकरच परत येईन. मी डॉक्टरकडे चाललोय. त्या दिवशी वडील घर सोडून गेले आणि करण खूप रडला. आम्हाला घरात शांतता हवी होती, जेणेकरून त्याच्या अभ्यासात अडथळा येऊ नये. सुरुवातीला मी आठवड्यातून 2दा तरी वडिलांना भेटायला जात होतो आणि कधी कधी करणला सोबत नेत होतो, कारण वारंवार हट्ट करत होता की त्याला आजोबांकडे रोज जायचं आहे. पण आम्ही त्याला नेलं नाही. नंतर हळूहळू मी वृद्धाश्रमात जाणं सोडून दिलं, कारण मला पत्नी आणि मुलांसाठी खूप पैसा कमवायचा होता. माझ्याकडे वेळच नव्हता. सुरुवातीला करण खूप हट्ट करत होता, म्हणून पत्नीने मला सल्ला दिला आणि मी तिच्या सल्ल्याप्रमाणेच वागलो. मग एक दिवस मी करणला सांगितलं की त्याचे आजोबा हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथेच त्यांचं निधन झालं. ते अनेक दिवसापासून तिथे दाखल होते आणि आता ते देवाघरी गेले आहेत. मी कसाबसा त्याला समजावलं. तो लहान होता, त्यामुळे फारसा प्रश्न विचारला नाही, पण तो रडू लागला. तो सतत आजोबांचा फोटो उशाशी ठेवून झोपायचा. मला त्याला पाहून अपराधी वाटायचं. कधी कधी वाटायचं, आपण किती वाईट आहोत. आपण स्वतःसाठी आणि आपल्या मुलासाठी किती मोठी चूक केली आहे. पण पत्नीचा सल्ला होता की आता मनाने नाही तर डोक्याने विचार करायला हवा. करणचा प्रवेश एका नामांकित आणि महागड्या विद्यापीठात झाला. तो प्रत्येक सत्रात टॉप करायला लागला. तो खूप मेहनत करत होता, पण त्याच्या खोलीत आजोबांचा फोटो नेहमी लावलेला असायचा आणि खूप प्रयत्न केला की तो आजोबांना विसरावा, पण तो त्यांना हृदयातून काढू शकला नाही. आम्हाला भीती वाटत होती की जर त्याला कधी समजलं की त्याचे आजोबा अजूनही जिवंत आहेत तर तो आम्हाला कधीच माफ करणार नाही. माझ्या मनात विचार येत होता की आता करणला सत्य सांगावं, कारण तो आता मोठा झाला होता. त्याला सांगावं की मी त्याच्याशी खोटं बोललो होतो. त्याचे आजोबा अजून जिवंत आहेत आणि वृद्धाश्रमात आहेत. पण मला भीती होती की जर मी हे सांगितलं तर तो आमच्यावर रागावेल आणि आम्हाला सोडून निघून जाईल. मी जेव्हा जेव्हा करणला हे सत्य सांगण्याचा विचार करत होतो तेव्हा माझी पत्नी माझ्यासमोर येऊन मला थांबवत होती. ती पुन्हा पुन्हा सांगत होती, कृपया अशी चूक करू नकोस, नाहीतर आपण आपला मुलगा गमावू. करणच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये त्याने विद्यापीठात आणि वर्गात पहिला क्रमांक मिळवला. विद्यापीठाच्या वतीने त्याला गोल्ड मेडल देण्याची घोषणा करण्यात आली आणि यासाठी एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाला बरेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. विद्यार्थी एक एक करून आमच्याकडे येऊन आम्हाला शुभेच्छा देत होते. त्यावेळी मी एक गोष्ट लक्षात घेतली. एक मुलगी वारंवार करणशी बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण करण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याच्या डोळ्यांमध्ये सर्व काही वाचलं. मला समजलं होतं की करण त्या मुलीला पसंत करतो. थोड्या वेळाने ती मुलगीही आमच्याकडे आली आणि करणच्या यशाबद्दल आम्हाला शुभेच्छा दिल्या. पण त्यावेळी करण तिच्यासोबत नव्हता. कदाचित तो आम्हाला याबद्दल विचारू इच्छित होता, पण आम्हाला आधीच सर्व काही समजलं होतं.
समारंभात सर्वात मोठा क्षण आला. मी स्वतः माझ्या मुलाच्या गळ्यात गोल्ड मेडल घातलं. हा क्षण खूप अभिमानाचा होता, पण माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता होती. मला लवकरात लवकर घरी जाऊन करणशी मुलीबद्दल बोलायचं होतं. मी घरी पोहोचल्यावर पत्नीला सांगितलं की आपण आजच आपल्या मुलाशी याबद्दल बोलूया. घरी गेल्यावर मी करणला विचारलं, ती मुलगी कोण होती जी सतत तुझ्या जवळ येत होती? करणने सुरुवातीला काहीही सांगण्याचं टाळलं, पण नंतर तो हसला आणि म्हणाला, पप्पा, तिचं नाव छाया आहे. मला ती खूप आवडते. आमचा विचार होता की शिक्षण पूर्ण झाल्यावर मी तुमच्याशी याबद्दल बोलेन, पण तुम्हीच आधी ओळखलं. त्याने पुढे सांगितलं, समारंभादरम्यान मी तिला माझ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला काही संशय येऊ नये. मी हसत म्हणालो, बाळा, मी तुझा बाप आहे. माझा अनुभव तुला कमी वाटतो का? मी ठरवलं होतं की करणचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचं लग्न छायासोबत लावून द्यायचं, पण त्याचवेळी माझ्या मनात दुःखाची भावना आली. मला माझं लग्न आठवलं. त्यावेळी माझे वडील किती आनंदी होते. त्यांच्या अनेक मित्रांनी माझ्या लग्नाला हजेरी लावली होती. माझ्या वडिलांचे मित्र अजूनही त्यांना भेटायला वृद्धाश्रमात जात होते. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं होतं की त्यांचे बरेच जुने मित्र त्यांना आग्रह करत होते की आमच्यासोबत चल, आमच्या घरी राहा, पण वडील कुठेही जायला तयार नव्हते. त्यांचे काही मित्र त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यांनी वडिलांना सांगितलं होतं, आमची इतकी वर्षांची मैत्री तरी काय उपयोगाची जर तू आमच्यासोबत राहू शकत नाहीस. तुझा तो नालायक मुलगा जो तुझ्या लग्नाच्या वेळी इतका आनंदी होता, त्यानेच तुला घराबाहेर काढलं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही ज्या घरात राहत होतो ते वडिलांच्या नावावर होतं, पण वडिलांनी कधीही आम्हाला या गोष्टीची जाणीव सुद्धा होऊ दिली नव्हती की हे घर त्यांचं आहे आणि आम्ही त्यांना बाहेर काढलं. यथावकाश करण आणि त्याच्या सहविद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एका ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्याचं नियोजन केलं होतं, पण काही कारणामुळे त्यांना शहरातील एका वृद्धाश्रमाला भेट द्यावी लागली. करणने मला सांगितलं, पप्पा, आम्हाला उद्या शहरात सर्वात जुन्या आणि मोठ्या वृद्धाश्रमाला भेट द्यायची आहे. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो. मी ताबडतोब विचारलं, तुमच्या विद्यापीठाचे सदस्य तुम्हाला वृद्धाश्रमाला का नेत आहेत? करण म्हणाला, पप्पा, तिथे निराधार वृद्ध लोक राहतात, ज्या लोकांना कोणीच नसतं. त्यांची काळजी कोण घेत नाही. विद्यापीठाने आम्हाला त्यांच्याशी संवाद साधण्याचं आणि त्यांचे अनुभव ऐकण्याचे काम दिले आहे. त्यांचे नातेवाईक त्यांना का सोडून गेले? आजही ते त्यांच्यावर प्रेम करतात की नाही? त्यांच्याशी तिरस्कार करतात, हे जाणून घ्यायचं आहे. हे ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. माझ्या सर्वात मोठ्या भीतीचं सत्य झालं. करण आणि त्याचे सहाध्यायी त्याच वृद्धाश्रमाला भेट देणार होते जिथे त्याचे आजोबा होते. आता मी कोणत्याही परिस्थितीत करणला रोखू शकत नव्हतो. मी करणला वृद्धाश्रमाला जाण्यापासून रोखू शकत होतो, पण जर मी तसं केलं असतं तर तो नक्कीच विचारला असता, पप्पा, तुम्ही मला का थांबवत आहात? म्हणून मी गप्प राहिलो. फक्त मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की तो आपल्या आजोबांना ओळखू नये. बऱ्याच विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात प्रवेश केला. ते बरोबर खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे, चादरी आणि इतर गरजेच्या वस्तू घेऊन आले होते. वृद्ध लोक त्यांचं स्वागत करत होते. त्यांचा हात डोक्यावर फिरवत असताना त्यांना आशीर्वाद देत होते, पण एक वृद्ध सतत करणकडे बघत होता. शेवटी त्याने करणला जवळ बोलावलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. त्याने करणचं नाव विचारलं. करणने आपलं नाव सांगताच त्या वृद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने करणला मिठीच मारली. करणला काहीच कळेना. त्याने आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवलेला आजोबांचा फोटो काढून त्या वृद्धाकडे पाहिलं. तो फोटो आणि समोरचा वृद्ध अगदी सारखेच होते. करणने पुन्हा त्यांचं नाव विचारलं. त्या वृद्धाने सांगितलं, माझं नाव दिनेश देसाई. यात आता शंका नव्हती. करणच्या आजोबांचं नावही दिनेश देसाईच होतं. करण हादरला. त्याला समजलं की त्याच्या वडिलांनी म्हणजे मी त्याच्याशी खोटं बोलत होतो. मी त्याला स्मशानभूमीमध्ये कोणा दुसऱ्याच्या समाधीपाशी नेऊन सांगितलं होतं की ही तुझ्या आजोबांची समाधी आहे. एवढं मोठं खोटं करण सहन करू शकत नव्हता. तो घरी परतला, पण काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर फक्त दुःख दिसत होतं. मी त्याला विचारलं, बाळा, मी जेवण घेऊन आलेलो आहे. त्याने फक्त उत्तर दिलं, मला भूक नाही. तो चुपचाप आपल्या खोलीत गेला. दरवाजा आतून बंद केला आणि झोपून गेला. माझ्या काळजात धडधड वाढली. मी पत्नीला म्हणालो, तेच झालं ज्याची मला भीती होती. मला खात्री आहे की करणला सत्य कळलं आहे. आजवर आपण त्याला जे मोठं खोटं सांगितलं होतं ते आज उघड झालं आहे. करण तासनतास झोपून राहिला. जागा झाला तेव्हा त्याने आपली बॅग उचलली आणि बाहेर पडायला लागला. मी विचारलं, बाळा, कुठे चाललास? तर तो म्हणाला, पप्पा, काळजी करू नका, मी परत येईन. करण आता त्या गोल्ड मेडलला देखील तिरस्कार करू लागला होता. ज्या स्वप्नांसाठी त्याने इतकी मेहनत घेतली होती त्याच स्वप्नांवर त्याचा विश्वास राहिला नव्हता. त्याने ठरवलं की तो आपलं गोल्ड मेडल नदीत फेकून देईल. तो नदीच्या दिशेने जात असताना त्याला रस्त्यात एक फकीर भीक मागताना दिसला. करणने काहीही न बोलता आपलं गोल्ड मेडल
त्या भिकाऱ्याच्या झोळीत टाकलं. फकीराला वाटलं की ही एखादी मौल्यवान वस्तू आहे. तो घरी गेला आणि त्याच्या मुलीला म्हणाला, बाळा बघ तरी हे काय आहे. त्याच्या मुलीने निरखून पाहिलं आणि म्हणाली, बाबा हे खूप मौल्यवान दिसतं. जर हे सोन्याचं असेल तर आपल्याला काही दिवस तरी भीक मागावी लागणार नाही. त्या रात्री करण घरी परतलाच नाही. आम्ही खूप चिंतेत होतो. तो कुठे गेला याचा काहीच अंदाज येत नव्हता. सकाळ होताच मी विचार केला की तो कदाचित आपल्या आजोबांकडे गेला असेल. मी ताबडतोब वृद्धाश्रमात पोहोचलो, पण तिथे गेल्यावर समजलं की करण आपल्या आजोबांना तिथून घेऊन गेला होता. ना वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाला काही माहीत होतं, ना मलाच काही कळत होतं की करण त्यांना कुठे घेऊन गेला असेल. ही आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती. माझ्या रागाचा भर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकावर निघाला. मी त्याला विचारलं, मी त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या संपत्तीचा वारस आहे. मग माझ्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांना बाहेर कसं जाऊ दिलं? मी माझ्या बाबांना करणसोबत कसं पाठवू? वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने मला उत्तर दिलं, तुम्ही त्यांच्या संपत्तीचे वारस असाल, पण प्रेमाचा वारस कोण आहे हे त्याच्याच कृतीतून समोर आलं आहे. मी स्तब्ध झालो. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी घरी परत आलो आणि करणचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठातून वारंवार फोन येत होते की करण वर्गांना उपस्थित राहत नाही. जर तो असाच अनुपस्थित राहिला तर त्याचं नाव विद्यापीठातून काढलं जाईल. आमच्या मुलाला घरातून निघून आता महिना झाला होता. हे 30 दिवस आम्हाला 30 वर्षांसारखे वाटत होते. एके दिवशी मी बाजारात गेलो असता मला अचानक करण दिसला. मी त्याला पाहताच तो पळू लागला. मी त्याच्या मागे धावू लागलो आणि जोरात हाक मारली, बाळा मला माफ कर. मी जे काही चूक केली ती पुन्हा करू नकोस. मी माझ्या वडिलांचा वाईट मुलगा होतो, पण तू चांगला मुलगा होऊ इच्छितोस, नाही का? करण कुठे राहत होता? तो आपल्या वडिलांची सेवा करत होता. मी तिथे पोहोचलो आणि माझ्या वडिलांची आणि माझ्या मुलाची माफी मागितली. मी त्यांच्यासमोर हतबल होऊन म्हणालो, मी दोघांचाही गुन्हेगार आहे. शक्य असेल तर मला माफ करा. पण करण काहीही करून मला माफ करायला तयार नव्हता. मात्र माझ्या वडिलांनी मला क्षणात माफ केलं. त्यांनी करणला समजावून सांगितलं, बाळा माझ्या मुलाला माफ कर. मी नाही इच्छित की माझ्यामुळे त्याच्या आयुष्यावर काळं सावट पडेल. मी म्हातारा आहे, आता जास्त काळ जिवंतही राहणार नाही. पण माझा शेवटच्या काळात मी एवढंच पाहू इच्छितो की माझा मुलगा आणि नातू पुन्हा एकत्र आहेत. हेच होते माझे वडील. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या भल्याचाच विचार केला आणि मी मात्र असा नालायक ठरलो. मी त्या महान व्यक्तीला आपल्या घरातून बाहेर काढलं. माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी किती मोठी चूक केली होती. बाबांनी मला माफ केलं, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. मी वर्षानुवर्ष माझ्या इतक्या चांगल्या वडिलांपासून वंचित राहिलो, त्यांच्या सेवेत राहू शकलो नाही. हे मी स्वतःलाच कधी माफ करू शकत नाही. आजही प्रत्येक पूजा झाल्यावर मी देवासमोर हात जोडून गयावया करून माझ्या गुन्ह्यांची माफी मागतो. मित्रांनो, एक बाप ही ईश्वराने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. कधीही या आशीर्वादाला स्वतःपासून दूर करू नका. यावर तुमचं मत काय असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.